प्रश्न क्रमांक 1. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी आणि कुठे झाला? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. प्रश्न क्रमांक 2. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आणि आई कोण होते? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे भोसले आणि आई जिजाबाई भोसले होत्या. प्रश्न क्रमांक 3. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? उत्तर: समर्थ संत रामदास स्वामी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु असे मानले जाते. प्रश्न क्रमांक 4. छत्रपती शिवाजी महाराजांनी पहिला किल्ला कोणता जिंकला? उत्तर: तोरणा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला होता. प्रश्न क्रमांक 5. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ कुठे घेतली? उत्तर: रायरेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. प्रश्न क्रमांक 6. अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी कोठे केला? उत्तर: प्रतापगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला. प्रश्न क्रमांक 7. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कधी आणि कुठे झाला? उत्तर: 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला. प्रश्न क्रमांक 8. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपला आरमार प्रमुख म्हणून कोणाची नेमणूक केली होती? उत्तर: कान्होजी आंग्रे यांची आरमार प्रमुख म्हणून नेमणूक छत्रपती शिवाजी महाराजांनी केली होती. प्रश्न क्रमांक 9. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची लूट कधी केली? उत्तर: 1664 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची स्वारी करून लूट केली. प्रश्न क्रमांक 10. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या युद्धनीतीचा अवलंब केला? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी कावा ही युद्धनीती वापरली, ज्यामुळे शत्रूच्या तुलनेत कमी सैन्य असतानाही त्यांनी विजय मिळविला. प्रश्न क्रमांक 11. आग्र्याच्या कैदेतून छत्रपती शिवाजी महाराज कसे सुटले? उत्तर: 1666 मध्ये औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांना आग्र्यात कैदेत ठेवले होते, पण त्यांनी मिठाईच्या टोपल्यात लपून सुटका करून घेतली. प्रश्न क्रमांक 12. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी कोणते महत्त्वाचे किल्ले जिंकले? उत्तर: रायगड, प्रतापगड, तोरणा, सिंहगड, राजगड, पन्हाळा, विशाळगड इत्यादी अनेक किल्ले त्यांनी जिंकले. प्रश्न क्रमांक 13. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची ताकद कशी होती? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतात प्रथम आरमार उभारले, जे पोर्तुगीज, सिद्धी आणि इंग्रजांशी मुकाबला करण्यास सक्षम होते. प्रश्न क्रमांक 14. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणते नवीन प्रशासनिक सुधारणा केल्या? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान मंडळ स्थापन केले, ज्यामध्ये पंतप्रधान, सेनापती, वित्तमंत्री यासारखी 8 प्रमुख पदे होती. प्रश्न क्रमांक 15. छत्रपती शिवाजी महाराजांना छत्रपती ही उपाधी कोणी दिली? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी गागाभट्ट यांनी त्यांना छत्रपती ही उपाधी दिली. प्रश्न क्रमांक 16. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यात काय नाते होते? उत्तर: छत्रपती संभाजी महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र होते. प्रश्न क्रमांक 17. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी कोणत्या वीराला पाठविले? उत्तर: तानाजी मालुसरे यांनी कोंढाणा किल्ला जिंकला, पण त्या लढाईत त्यांना वीरमरण आले. प्रश्न क्रमांक 18. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य स्थापनेत कोणते शत्रू होते? उत्तर: मुघल बादशाह औरंगजेब, आदिलशाही, निजामशाही आणि इंग्रज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रमुख शत्रू होते. प्रश्न क्रमांक 19. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक का म्हणतात? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल आणि इतर परकीय राजवटींविरोधात लढून स्वतंत्र हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, म्हणून त्यांना हा मान दिला जातो. प्रश्न क्रमांक 20. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार चालविण्यासाठी कोणती भाषा वापरली? उत्तर:
छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी आणि संस्कृत या 2 भाषा राज्यकारभारासाठी वापरण्यात आल्या? प्रश्न क्रमांक 21. छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची बांधणी आणि देखभाल का केली? उत्तर: स्वराज्य सुरक्षित ठेवण्यासाठी आणि शत्रूंच्या हल्ल्यांना प्रतिकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्यांची बांधणी आणि देखभाल केली. प्रश्न क्रमांक 22. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी कोणते आर्थिक धोरण अवलंबले? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी जमिनीच्या मोजणीवर आधारित कर प्रणाली सुरू केली आणि जकात तसेच अनेक अनावश्यक कर बंद केले. प्रश्न क्रमांक 23. छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा म्हणजे काय आणि तिचा संदेश काय होता? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा प्रतिपचंद्र लेखे व वर्धिष्णू विश्ववंदिता शाह सुनो शिवसैष्या मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ ही मुद्रा चंद्रासारखी वाढत जावी आणि संपूर्ण विश्वात वंदनीय ठरावी. प्रश्न क्रमांक 24. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात कोणते घटक होते? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पायदळ, घोडदळ, तोफखाना आणि आरमार यांचा समावेश होता. प्रश्न क्रमांक 25. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याशी करार केला होता? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी 1670 इंग्रज अधिकारी सर जोशिया चाइल्ड सोबत करार केला होता. प्रश्न क्रमांक 26. छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वात विश्वासू मंत्री कोण होते? उत्तर: मोरोपंत त्र्यंबक पिंगळे, रामचंद्र अमात्य, अण्णाजी दत्तो, नेतोजी पालकर आणि हंबीराव मोहिते हे महाराजांचे विश्वासू मंत्री होते. प्रश्न क्रमांक 27. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यात कोणत्या जातीच्या लोकांना स्थान दिले? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी जातीभेद न करता प्रत्येक लायक आणि निष्ठावान व्यक्तीला सैन्यात स्थान दिले. प्रश्न क्रमांक 28. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या कारणासाठी अफजल खानाचा वध केला? उत्तर: अफजल खान हा कपटी सरदार होता आणि त्याने शिवाजी महाराजांना ठार मारण्याचा कट रचला होता. त्याच्या विश्वासघातापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी शिवाजी महाराजांनी त्याचा वध केला. प्रश्न क्रमांक 29. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी कोणते कठोर नियम बनविले? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात महिलांचा आदर करण्याचे कठोर नियम होते. स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्यांना कडक शासन केले जाई. प्रश्न क्रमांक 30. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्याला आपली राजधानी बनविले? उत्तर: रायगड किल्ला हा शिवाजी महाराजांच्या राजधानीचा किल्ला होता. प्रश्न क्रमांक 31. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघल बादशहा औरंगजेबाला किती वेळा पराभूत केले? उत्तर: अनेक वेळा छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या सैन्याला पराभूत केले. विशेषतः पुरंदराच्या तहानंतरही त्यांनी मुघलांशी संघर्ष सुरूच ठेवला. प्रश्न क्रमांक 32. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या ठिकाणी मराठा आरमार उभारले? उत्तर: कोकण किनारपट्टीवरील विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि जंजिरा या ठिकाणी मराठा आरमार मजबूत करण्यात आले. प्रश्न क्रमांक 33. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या प्रसिद्ध तंत्राचा उपयोग करून तोरणा किल्ला जिंकला? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्याचा उपयोग करून तोरणा हा किल्ला जिंकला. प्रश्न क्रमांक 34. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सैन्यासाठी कोणते पोशाख आणि शस्त्रे वापरली? उत्तर: सैनिकांना हलके आणि मजबूत कपडे दिली जात. तलवार, भाला, ढाल, कट्यार आणि तोफखाना यांचा वापर केला जात असे. प्रश्न क्रमांक 35. छत्रपती शिवाजी महाराजांना जाणता राजा का म्हणतात? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेच्या हितासाठी कार्य केले आणि सर्वसामान्य लोकांना न्याय मिळवून दिला, म्हणून त्यांना जाणता राजा असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 36. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता नवीन चलन प्रकार सुरू केला? उत्तर: छत्रपती शिवाजी महाराजांनी होळी आणि हून या नाण्यांची निर्मिती करून नवीन चलन प्रकार सुरू केला. प्रश्न क्रमांक 37. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील प्रसिद्ध सेनानी कोण होते? उत्तर: तानाजी मालुसरे, नेतोजी पालकर, बाजी पालसकर, प्रतापराव गुजर, हंबीराव मोहिते आणि कान्होजी आगरे हे प्रसिद्ध सेनानी होते. प्रश्न क्रमांक 38. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेत कोणत्या महत्त्वाच्या व्यक्तींचा मोठा वाटा होता?
उत्तर जिजाबाई भोसले, दादोजी कोंडदेव, तानाजी मालुसरे, नेतोजी पालकर, मोरोपंत पिंगळे, हंबीरराव मोहिते आणि कान्होजी आगरे यांचा मोठा वाटा होता. प्रश्न क्रमांक 39. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या तटबंदीबाबत विशेष काळजी घेतली? उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रकिनारी मजबूत किल्ले बांधले, जसे की विजयदुर्ग, सिंधुदुर्ग आणि सुवर्णदुर्ग, जे आरमाराच्या संरक्षणासाठी उपयोगी होते. प्रश्न क्रमांक 40. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या सुलतानाशी युती केली होती? उत्तर काही वेळा राजकीय डावपेचांमुळे त्यांनी आदिलशाही व इंग्रजांशी तात्पुरती युती केली होती. प्रश्न क्रमांक 41. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या किल्ल्यावर मोठा तोफखाना ठेवला होता? उत्तर रायगड, पन्हाळा आणि जिंजी किल्ल्यावर मोठा तोफखाना शिवाजी महाराजांनी ठेवला होता. प्रश्न क्रमांक 42. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांविरुद्ध कोणत्या प्रसिद्ध लढाई जिंकल्या? उत्तर प्रतापगडाची लढाई 1659, पुरंदराची लढाई 1665, संगमेश्वराची लढाई आणि सुरतेची लूट 1664 या महत्त्वाच्या लढाया होत्या. प्रश्न क्रमांक 43. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील घोडदळ किती मजबूत होते? उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडदळ अत्यंत वेगवान होते, तसेच ते गनिमी काव्याच्या तंत्राने युद्ध लढत. प्रश्न क्रमांक 44. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून कोणता सल्ला दिला होता? उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाला पत्र लिहून जाट, राजपूत आणि मराठे यांच्याशी मैत्री ठेवण्याचा सल्ला दिला होता. प्रश्न क्रमांक 45. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर का हल्ला केला? उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेवर हल्ला करून मुघलांची आर्थिक कोंडी केली आणि मराठा स्वराज्यासाठी निधी उभा केला. प्रश्न क्रमांक 46. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणत्या बळकट किल्ल्यावर मोठे धोरणात्मक निर्णय घेतले? उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावर राज्याभिषेक केला आणि तिथूनच स्वराज्याचा कारभार चालविला. प्रश्न क्रमांक 47. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा पुढे कोणत्या राजाने चालविला? उत्तर छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांचा वारसा पुढे चालविला. त्यानंतर राजाराम महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांनी स्वराज्य वाढविले. प्रश्न क्रमांक 48. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणता कर सुरू केला होता? उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांनी चौथ आणि सरदेशमुखी हे कर सुरू केले होते, जे मुघल आणि इतर शत्रू राजवटींवर लादले जात असत. प्रश्न क्रमांक 49. छत्रपती शिवाजी महाराजांचे लाडके शस्त्र कोणते होते? उत्तर छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार ही त्यांची लाडकी तलवार होती. प्रश्न क्रमांक 50. छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणी दिलेल्या उपाध्या स्वीकारल्या नव्हत्या? उत्तर दिल्लीच्या मुघल बादशहाने दिलेल्या कोणत्याही उपाध्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वीकारल्या नाहीत.